आजीने मोलमजुरी करून अनाथ नातू सतीशला केले फौजदार। घरात 18 विश्व दारिद्र्य, राहायला साधे घर देखील नाही। मुलगा 8 वर्षाचा असताना आई वडील हे जग सोडून निघून गेले आणि घरच कोसळलं। अशी परिस्थिती असताना देखील आजीने मोलमजुरी करून नातवांना लहानांचे मोठे करीत अत्यंत खडतर परिस्थितीतून बहिणीचे लग्न केले। नातू सतीशला प्राथमिक ते उच्च शिक्षण घेत फौजदार केले। असा अत्यंत खडतर व हृदय हेलावून टाकणारा प्रसंग सध्या जळगाव येथे दीपस्तंभ संस्थेत शिकत असलेल्या तथा लातूर जिल्ह्यातील अंधोरी येथील सतीश रमाकांत कल्याणीच्या बाबतीत घडलाय। मनात जिद्द, कठोर परिश्रम व अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीतून सतीशने अधिकारी होत आपल्या अंगावर खाकी वर्दी चढवली। सतीशच्या जीवनात अनेक दुःखद प्रसंग आले। आई वडिलांचे सन 2000 मध्ये दुःखद निधन झाले। परिस्थितीवर मात करत सतीशने प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण यांच्या आत्याकडे पूर्ण केले। त्यानंतर पदवी घेतल्यानंतर पुणे येथील एका कंपनीत रात्रपाळी काम करून पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण केले। यानंतर जळगाव येथील दीपस्तंभ या संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सतीश दाखल झाला होता। या ठिकाणी त्याने 2022च्या स्पर्धा परीक्षेत तलाठी, मंत्रालयीन लिपिक, टॅक्स सल्लागार या तिन्ही जॉबसाठी त्यांनी एकाच वेळी निवड झाली होती। त्यानंतर 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सतीशची पोलीस उपनिरीक्षकपदी 1/4/2024 ला निवड झाली। अगोदरच लहानपणी आई वडिलांचे छत्र हरपले, त्यात माझा नातू अधिकारी झाला असे उद्गार काढण्यासाठी काळाने 2 वर्षापूर्वी आजीबाईला काळाच्या पडद्याआड केले। त्याच्या या यशाबद्दल त्याचे नातेवाईक, आप्तजन आनंदित झाले। त्याच्या या यशात दीपस्तंभ अकॅडमीचा सिंहाचा वाटा राहिला असल्याचे सतीशने वेद माझाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। वेद माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।